उद्धव ठाकरेंची सोनम वांगचुक यांच्या लढ्याला साथ, वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन, सरकार बदलण्याचा लढा सुरू झाल्याचा ठाकरेंचा इशारा। देशाच्या लुटारूंना सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान। वांगचुक यांना चादरीमध्ये झाकलं मात्र सत्य झाकू शकणार नाही, ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं, येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना जागा दाखवेल, गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीमध्ये, उद्याच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, रुग्णालयातून वांगचुक यांचं आवाहन। तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित इटकेंचं उपोषण। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर, हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण, म्हात्रेला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जम्मू काश्मीरच्या राजौरी पुंछमध्ये पुराचा हाहाकार, 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण अद्याप बेपत्ता, अनेक घरं पाण्याखाली तर शेकडो वाहनं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत। हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा, 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतीचंही मोठं नुकसान। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूरच्या धर्मपुरीमध्ये उत्साहामध्ये स्वागत, जिल्हा प्रशासनाकडून पालखी रथावर पुष्पवृष्टी, माऊलींच्या पालखीचा माळशिरसमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा इंदापूरच्या सराटीमध्ये मुक्काम। फुटबॉल विश्वचषकाचा आज अंतिम सामना, 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना भिडणार, न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात।